लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघत होतो आणि जेमिमा ज्या भांडूपमध्ये मोठी झाली तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी धनंजय त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर जेमिमा भांडूपमध्ये मोठी झाली तिथली लोकांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे बघूया। मी सध्या भांडूपमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी ही जेमिमा लहानाची मोठी झाली। खरं तर आज भारत वर्सेस दक्षिण आफ्रिका असा हा महिलांचा क्रिकेट सामना रंगणार आहे आणि मी सध्या भांडूपमध्ये आहे ज्या ठिकाणी तिचं बालपण गेलं आणि ज्या मित्रांसोबत ज्या मुलांसोबत तिने क्रिकेट खेळली ती सगळीच मंडळी इथे बसली, तिच्या शेजारची मंडळी इथे बसली। खरं तर हा अभिमानाचा क्षण आहे भांडूपकरांसाठी, खास म्हणजे कारण की तिने फक्त महिला असून महिलांसोबत नाही तर तिने याच सर्व मुलांसोबत एक क्रिकेटचा सामना खेळला, यांच्यासोबत ती लहानाची मोठी झाली। आज थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर अभिमानाचा क्षण आहे भांडूपकरांसाठी आणि तुमच्यासाठी, कारण की ती तुमच्यासोबत लहानाची मोठी झालेली आहे। कसे दिवस होते ते बालपणीचे आणि आज तिला एवढ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहताय, काय नेमकी भावना आहे? नक्कीच खूप अभिमानास्पद वाटतंय आणि म्हणजे कुठलाही स्टार खेळाडू असेल आणि त्याचं बालपण आपल्यासोबत गेलंय तर नक्कीच ते एक ते प्राऊड फिलिंग आहे तशी। आणि ती लहानपणी पण खूप ऍक्टिव्ह होती आमच्यासोबत, म्हणजे आम्ही मोठे तिच्यासमोर आम्ही मोठे होतो, आमच्यामध्ये ती खेळायची क्रिकेट, तेव्हाच आम्हाला तिचं टॅलेंट समजून आलेलं आणि नंतर त्या लोकांनी त्या टॅलेंटला पुढे अजून प्रोत्साहन देऊन ती आता इंडियासाठी खेळते। जसं तिने सेमीफायनलमध्ये खेळली आहे ती तसंच नक्कीच आज परफॉर्म करेल फायनलमध्ये आणि वर्ल्ड कप इंडियाला आणून देईल, हीच अपेक्षा आणि हेच होईल नक्कीच। नक्कीच ती पुन्हा म्हणजे खरं तर भारताला वर्ल्ड कप जिंकून देईल अशी इच्छा जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे। पाऊस वगैरे बाहेर पडतोय मात्र तरी देखील उत्साह जो आहे तो यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच धनंजय, तुम्ही सोबतच राहा। तर हा सामना ज्या ठिकाणी रंगणार आहे तिथे नवी मुंबईमधून डी.वाय. पाटील स्टेडियम बाहेरून आपला प्रतिनिधी आपल्याशी जोडला गेलेला आहे। तर तिकडे काय माहोल आहे नेमका शिल्पा? सध्या मी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमच्या बाहेरच उभी आहे। महिला विश्वचषक 2025चा अंतिम सामना या स्टेडियमच्या आतमध्ये रंगणार आहे आणि दोन्ही टीम ह्या मैदानात दाखल झालेल्या आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर नवी मुंबई शहरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या विश्वचषक सामन्यावर पावसाचं सावट आलेलं पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर डी.वाय. पाटील स्टेडियमच्या 6ही गेटवर प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे। जे क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट पाहायला आलेले आहेत, महिलांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत, सगळ्यांची गर्दी ह्या गेटवर झालेली पाहायला मिळत आहे। पाऊस आलेला आहे त्यामुळे हा जो सामना रंगणार आहे तो जर सामना आज 2 नोव्हेंबरला नाही झाला तर उद्या 3 नोव्हेंबरची तारीख देखील निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज पावसामुळे हा सामना रंगणार की काय हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गर्दी झालेली आहे। लहान मुलं असतील किंवा तरुण असतील, वयोवृद्ध देखील हा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत, कारण 2 वेळा भारताचा पराभव झाला होता मात्र आता तिसऱ्यांदा भारत हा इतिहास घडवेल ही अशी प्रत्येकाला आशा आहे आणि खरोखरच इतिहास घडवणार की काय हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। आपण जर पाहिलं तर चिमुरडे देखील इथे आलेले आहेत, तरुण पिढी आलेली आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये झेंडे भारताचे पाहायला मिळतात, जर्सी घातलेले टी शर्ट देखील पाहायला मिळतात, भारताच्या घोषणा दिल्या जातात आणि भारतीय जी महिला क्रिकेट संघाची टीम आहे ती टीम विजयी होईल असा विश्वास देखील व्यक्त केला जातोय। सध्या जर आपण पाहिलं स्टेडियमच्या गेट बाहेर तर प्रचंड गर्दी झालेली आहे। आपण एका तरुणीकडून जाणून घ्या, तू इथे क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेली आहे, तुला कोणती खेळाडू तरुणी आवडते आणि काय अपेक्षा आहे तुला? स्मृती मंदाना आवडते आणि ती खूप चांगली खेळते म्हणून मला ती खूप आवडते। तसंच आपण पाहायला गेलं तर मागच्या मॅचमध्ये जेमिना खूप चांगली खेळली। आज आपण पुणे टीम इंडियाला सपोर्ट करायला आलो आहे आणि तर आपली मेन ओपनर स्मृती मंदाना खूप चांगली खेळत आहे म्हणून आजचा सामना पण चांगला जिंकू आपण, हीच अपेक्षा आहे। सर्व खेळाडू चांगले खेळतात आणि इंडिया ही फायनल जिंकणच। इंडिया 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 इंडिया। आम्हाला स्मृती मंदाना आणि जेमिना खूप चांगले खेळत आहेत। इंडिया 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 इंडिया। दादा कुठून आलात तुम्ही? मी उल्हासनगरवरून आलोय। आपल्या टीम इंडियाला विनिंग करायला आपण सपोर्ट करायला आलोय, चेअर्स करायला आलो आणि इंडिया जिंकणार मी खात्रीने सांगतो। इंडिया इंडिया
अनेकांच्या हातामध्ये बॅनर देखील पाहायला मिळत आहे. इंडियन वुमेन्स क्रिकेट असं देखील त्यावर लिहिलेलं आहे. क्रिकेट खेळाडू ज्या महिला आहेत त्यांचे फोटो देखील पाहायला मिळतात. कुठून आलात तुम्ही? आज पाऊस देखील येतोय. हे दोन्ही हा इंडिया आम्ही पुण्याहून आलोय आणि हे मॅच बघायला आलोय आणि हे इंडियाचे विमेन्स क्रिकेटचं 1983चं मुवमेंट आहे हेच दाखवतोय आम्ही आणि इंडिया जिंकणार आहे आज. नक्कीच आपण जर पाहिलं तर नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. आतमध्ये सध्या प्रवेश दिला जात आहे. ज्यांच्याकडे तिकीट आहेत ते आतमध्ये जात आहेत. मात्र हे जे सामना रंगणार आहे तो विश्वचषक सामना जिंकणार असल्याची या प्रत्येक इथे आलेल्या क्रिकेट खेळाडू प्रेमीला, इथे आलेल्या प्रत्येक तरुणाला, वृद्धांना, प्रत्येकाला अपेक्षा आहे. 2 वेळा जो पराभव झाला तो आता तिसऱ्यांदा होणार नाही. जी महिला क्रिकेटची इंडियाची टीम आहे भारताची तीच जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. हा उत्साह आपण बघतोय. आणि जेमिमा जिने सेमीफायनल मध्ये अक्षरशः ऑस्ट्रेलियाला लोळवलं, त्या ठिकाणी तिचा भांडूपमध्ये तिचा जन्म झाला आणि ती भांडूपमध्येच होती. त्या ठिकाणचे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. धनंजय, काय तिकडे माहोल काय? नक्कीच आपण जर पाहिलं तर मी सध्या त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी या जेमिमाचा जन्म झाला आणि तिथे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर उत्साह आहे. आजचा हा अंतिम सामना खरं तर भारतच जिंकेल अशी प्रत्येकाला आशा आहे. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ही सगळी जी मंडळी दिसत आहेत ही तिची शेजारची आहेत. लहानपणी तिच्यासोबत ज्यांनी क्रिकेट सामने खेळले ती सगळे आहेत. आणि अगदी याच परिसरामध्ये असलेली जी लहान मुलं आहे आज ती सुद्धा तिला पाठिंबा देण्यासाठी इथे आहे. आपण जर पाहिलं तर इथे बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे. कम ऑन इंडिया, जेमी बेस्ट ऑफ लक आणि भांडूप गर्ल, भांडूपकर असं सुद्धा या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. स्क्रीनिंगची तयारी करण्यात आलेली आहे. भारत जिंकेल म्हणून तशी तयारी करण्यात आली. आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. खरं तर आज सामना होतोय, अंतिम सामना होतोय. काय नेमकी भावना आहे तुमच्याच भांडूपमधली, इकडची भांडूपची मुलगी आज या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट सामन्यामध्ये अंतिम फेरी लढत देणारे, खेळणारे, काय नेमकी भावना आहे? भावना तर हेच आहे की इंडिया आज जिंकेल. आणि आमची भावना आहे की जेमिमा रॉड्रिक्स जसं सेमीफायनलमध्ये खेळली आहे तसा आज पण त्याचा खेळणं होऊ दे. आणि ती आमच्यासोबत लहानपणापासून म्हणजे खेळली. आम्ही जरा थोडे मोठे होतो तेव्हापासून आम्ही त्याला म्हणजे ओळखतो. आणि त्यानंतर ती आता वरच्या लेवलला जाऊन खेळते त्याचा अभिमान आम्हाला आता म्हणजे होतोय. म्हणजे आज ही चांगलं खेळेल आणि इंडियाला मॅच जिंकून देईल हेच आमची हे आहे म्हणजे इच्छा आहे. नक्कीच. एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळत होता त्यावेळेस नेमकं ती कशा पद्धतीचं त्यावेळेस तिचं वागणूक होती? कारण की तुम्ही सगळी मुलं होतात, ती एक मुलगी होती, त्यामुळे ती कशी मिसळायची, कसं तो त्यावेळेसचा माहोल होता? म्हणजे आमचं दर रविवारी क्रिकेट खेळणं हे असायचंच. आणि आम्ही कसं हे गल्ली क्रिकेट आहे तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही बॉक्स क्रिकेट खेळायचो. तर तिचे वडील जे आहेत ते पण आमच्यासोबत क्रिकेट खेळायचे. तर त्यांना ती बघून ती पण इन्व्हॉल्व्ह व्हायला लागली, आमच्यामध्ये खेळायला यायला लागली. तर आम्ही पण तिला आमच्यामध्ये मिसळू दिला आणि ती पण आमच्यामध्ये खेळायला लागली. आणि तेव्हा पण ती एवढं लहान असताना आणि आम्ही मोठ्या आहोत त्यांच्यासोबत पण ती एवढा चांगला परफॉर्मन्स देत म्हणजे खेळायची ती चांगली. तर तिचं स्किल बघून तिच्या वडिलांनी म्हणजे पुढे विचार केला की तिला पुढे आपण क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये अजून काही करायला प्रोत्साहन देऊया. आणि ती एवढ्या लेवलला गेली आहे. प्रत्येक जो कोणी लहान मुलगा असू दे किंवा कोणी असू दे प्रत्येकाची इच्छा असते की मला क्रिकेटमध्ये करायचं आहे, करिअर करायचं आहे, हे करायचं ते करायचं. पण सगळ्यांची इच्छा पूर्ण आहे. तिची इच्छा पूर्ण झाली आणि तिने तेवढं टॅलेंट दाखवून ती आता एवढ्या लेवलला आहे ती. तर खरंच तिचा खूप अभिमान आहे आम्हाला. आज जशी खेळते ती त्याच पद्धतीने ती त्यावेळेसही ते गुण तिच्यात दिसत होते. हो, ती खूप चांगलं खेळायची तेव्हा पण. आणि ती डिसिप्लिन्ड होती, चांगलं खेळायची आणि म्हणजे खूप ऍक्टिव्ह होती ती. तसं तर आम्हाला पण कुठे ना कुठेतरी वाटत होतं की ती आणि त्याच तिच्या क्रिकेटच्याच तिच्या टॅलेंटसाठी त्यांनी म्हणजे अजून अपग्रेड होऊन काही नवीन स्थळी जाऊन त्यांनी शिफ्ट व्हायचं ठरवलं. तर तिचं ते टॅलेंट लहानपणी दिसून आलेलं. म्हणून अभिमान. हो नक्कीच, खूप खूप अभिमान आहे. ही सगळी लहानपणीची तिची सोबतची मंडळी होती ज्यांनी तिच्यासोबत क्रिकेट खेळलं आणि आज ते सगळे तिला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या जुन्या गोष्टी, जुन्या सगळ्या आठवणी आहेत लहानपणीच्या, त्यांना सुद्धा उजाळा
या ठिकाणी त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इथे आता स्क्रीनिंगची तयारी करण्यात आलेली आहे आणि ती तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे थोड्याच वेळात इथे आता मॅच सुरू झाल्यानंतर, सामना सुरू झाल्यानंतर तो दाखवला जाईल आणि त्याची तयारी आता या सगळ्यांकडून केली जाईल। थोड्या वेळाने या ठिकाणी गर्दी सुद्धा पाहायला मिळेल। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर इथे आतिषबाजी करण्यासाठी, म्हणजे जर भारत जिंकलाच, अर्थात तो जिंकणार आहे आणि तो जिंकल्यानंतर आतिषबाजी करण्यासाठीची तयारी सुद्धा इथे फटाक्यांची जी संपूर्ण आरास आहे ती करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच हा महिलांचा पहिला वर्ल्ड कप आपल्याकडे आल्यानंतर त्या पद्धतीचं सेलिब्रेशन हे व्हायलाच हवं। आणि अगदी जसं त्यांनी म्हटलं, त्यांच्या मित्रांनी म्हटलं की गल्ली क्रिकेट ती खेळायची, तर गल्ली क्रिकेट ते आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंतचा प्रवास हा तिचा भांडूप मधला होता आणि भांडूप मधून याच गल्ली बोळात तिने यांच्यासोबत गल्ली क्रिकेटला सुरुवात केली आणि आज भारताचं नाव अभिमानाने गाजवते आणि तो डंका मिरवते। याचा सुद्धा सार्थ अभिमान या भांडूपकरांना असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच भांडूप मधल्या ही जी आपली मुलगी आहे तिच्या कामगिरीकडे आता सर्वांचं लक्ष राहणार आहे। तर आपण